लागली? आता आग कशी लागली? ह्याचा वाढदिवस साजरा केला आता आग कशी लागली? तू बसती का माझ्याकडे? नाही नमस्कार मित्रांनो, कसे सगळे? तर व्हिडिओ काढायचं कारण काय मित्रांनो माहितीये का, की काल होता प्रमिलाचा वाढदिवस बरं का, बर्थडे. काल वाढदिवस होता. काल तिनं दिवसभर कसलंच काम केलेलं नाहीये. तिला म्हणलं जाऊ द्या, आता तिचा वाढदिवस आहे, तिला नको त्रास द्यायला. पण आज पण मॅडम आहे ना, असंच चाललंय तिचं सकाळपासून टंगळमंगळ. तर आज मला काही तिचं पटणार नाही विषय. मी मुद्दाम तिची खवळ काढणार आणि मुद्दाम ती संग भांडणं करणार आहे. कारण काय झालंय, वाढदिवसाच्या नावाखाली काल तिनं मला एवढा त्रास दिलाय, सगळी कामं करून घेतली, सगळं घरातली कामं आम्हीच केली. तिनं एक कामाला हात लावला नाही. आणि आज पण तसंच तिचं डांगडिंग चालू आहे. मला काही विषय खपाना गेलाय तर बघू, आज तिला मी असा त्रास देतो, तुम्ही बघत राहा. नुसती मजा घेत राहतो मी, नुसतं बघत राहा. काय काय चाललंय? हा निवांत चाललंय का? कपडे आता धुवायला काढलीस होय? मग कधी काढायची? रात्री? किती दिवसाची कपडे आहे ती? हा सकाळचीच आहे ती. सकाळची कपडे, एवढे सकाळची कपडे असतील काय? हा काय आलं हो तुम्हाला? आता वाढदिवस काल संपलाय बरं का. अजिबात आज नाटकं चालणार नाही. ती पटपट काम उरकायची. हो का? म्हणजे तेवढं एक दिवसापुरतं असते काय एक दिवसापुरतच बाद झाले काय? लय काय मग काय आठवडाभर साजरा करते काय वाढदिवस? हा म्हणजे वर्षभर तुमच्या सोबत राहायचं मी, आणि तुम्ही फक्त एका दिवसासाठी तेवढं मला दाखवणार का? हो बाबा तुला चांगले, तू असे, तुला सांग काय आणू, तुला काय करू, आणि रोज केल्यानंतर काय बिघडतंय? रोज काय करायचं? रोज लाड भलता लाड काय? हा निवांत कपडे किती दिवसाची कपडे काढले ती? 2 दिवसाला कपडे सुद्धा धुल नाही ती तू घरातली. अहो तुम्हीच मला काल म्हणले की कपडे धुवू नको, तुझा वाढदिवस आहे, आज आराम कर. मग म्हणलं म्हणून काय धुवायचीच नाही ती का? अगं बाई, मला वाटलं प्रेमानं म्हणालाय नवरा म्हणून मी पण का बसली. त्या म्हणा लागलोय. चांगली नाटकं करतेस की. आणि जेवणात काय ग? नाश्ता काय, जेवण नाश्ता काय आहे का नाही? सकाळी घेऊन बसलाय ना. कोण घेऊन बसले? तुम्ही. जेवणाचं करते की आता. काय मित्रांनो माहितीये का, नुसतं नाटकं चालली ती. 2 दिवस झाले मी ऑब्झर्व करायला लागले. काल होता वाढदिवस, म्हणलं जाऊ द्या. आज परत ही जी नको ती चाललंय टाइमपास निसता. 2-3 दिवसाची कपडे ती अशीच पडली ती बघा. तुम्हाला लाज वाटते का? होय. कोणाला? मला काल काय म्हणले होते, वाढदिवस आहे प्रमिला, काय काम करू नको. कालचं गेलं की भांडी घासले मी मान्य केलं. तुम्ही जेवायला बाहेर नेलं मी मान्य केलं. हा घरात पोरांना आवरायला लावलं. कपडे धुतले का कोणी? नाही. शेवटी माझं मड मलाच ना, मलाच धुवावं लागतंय ना आता. मग कोण धुणार? तूच धुणार ना. हाय काय दुसरा आराम? कशाला आराम पाहिजे तुला? आणि दुसऱ्या दिवशी लगेच आलाय माझ्या पुढे तंतन करायला. बोलायचं ना मला, आवाज चढायचं ना माझ्यावर. पडून की मी इथं आवाज चढून बोलायचं ना अजिबात. आता इथं बाहेर लोकांसमोर तमाशा करायचा मी तुम्हाला? सगळ्या जगात सगळीकडे तमाशा करणार आहे. अहो काय तुमच्या जीवाला पटते का नाही थोडं तरी? काय मला पटणार नाही, आज पटवून घ्यायचं नाही मला कसलंच. कटपट कामावर राहू दे, मला करायचं नाही. बस तसंच. काय वर बसते तू? कशी बसतेस बघतो की मी. अशी बसली मी, अशीच बसणार, आता तर अशी करून बसणार. काय संबंध बसायचं? सर का बसायचं नाही अजिबात. काय ओ जा तिकडं. एक तर माझं मी करत होते ना गपचूप. काय करत होती गपचिप? बरं मला काल तुम्ही गिफ्ट काय दिलं सांगा. काय पाहिजे गिफ्ट? मोठे मोठे घोडी झालेस की गिफ्ट घ्यायला पाहिजे? लहान मुलगी आहेस का गिफ्ट द्यायला मी तुला? कुणाकडनं अपेक्षा धरायच्या? मी कुणाकडनं अपेक्षा कशाला अपेक्षा धरतीस? आंटी झालीच की चांगली, मोठी झालीच की आता. एवढी मोठी घोडी झालीस की तुला गिफ्ट पाहिजे वय? काल दिलं की केक आणला, खाल्लाच की एवढं मोठं. तुमच्यामुळे मला हा त्रास व्हायला लागला बरं का. काय त्रास व्हायला लागलाय? नको ती नाटकं चालणार नाही माझ्याजवळ. काय नाटकाचं काय नाही, मला काल एवढं बरं वाटत नव्हतं तरी तुम्ही लोकांनी का नाही मला स्वयंपाक करायलाच लावला दुपारचा. खाल्ले, नाश्ता केला, स्वयंपाक केला, खाल्ले, तेव्हा कुठं संध्याकाळी तुम्हाला पुरकाला. आणि मी पोरांच्या म्हणण्यानं, माझं तर काहीच नाही. पोरं म्हणले पप्पा मम्मीचं बर्थडे जेवायला जायचं का, जेवायला जायचं का, तेव्हा तुम्ही नेलं बाहेर जेवायला. नाही तर तुम्ही मला एकदा सुद्धा म्हणले नाही प्रमिला आज तू सांग तुला काय पाहिजे, तुला काय खायचंय, मी तुला आणू का काय खायला, तू सांग आज कुठं जायचंय. हॉटेल पण माझ्या आवडीचं नाही, स्वतःच्या आवडीचं, मेनू पण माझ्या आवडीचे नाही, तुम्हीच ऑर्डर करायचे. मग कसला वाढदिवस? आणि आज काय माझ्या समोर तुम्ही ते घर मिरवायला लागलाय? काल तुझा वाढदिवस होता, असं काय जमीन आसमान एक केलाय तुम्ही? का माझ्यासाठी छान तारे तोडून आणलाय तुम्ही सांगायला लागलाय? तुझा काल वाढदिवस होता, तुझा काल वाढदिवस होता, तुझ्यासाठी एवढं केलं तेवढं केलं. काय केलंय तुम्ही? नुसतं घराचं झाडू मारला आणि 4 भांडी घासली म्हणजे माझ्या वाढदिवसाचं मला गिफ्ट भेटलं का? मी काय म्हणतोय, तेवढं तरी केलं, तुझं नशीब चांगलं आहे समज. हे बघा मला का नाही, तुम्ही जर कंपॅरिझन करत असेल ना तर मग मी पण ज्या लोकांशी कंपॅरिझन. बडबड बंद कर, बडबड बंद कर तुझी, बंद कर बडबड. तुम्हाला जर कंपेअर करायचं असेल ना मला दुसऱ्याशी, तर मी पण अशा लोकांशी कंपेअर करेन ना मग, की मग लायकी समजा स्वतःची बरं का, लायकी करूनच बघ की तू. मग तुम्ही करून दाखवा मला, सांगते मग. लायकी बरं का, नीट राहा. नशीब समजा तुमच्यापाशी राहते मी अजून बरं का. नाहीतर मला चांगलं माहिती, माझ्या मैत्रिणींचे तर इतके असतात ना वाढदिवस वगैरे, नवरा असं घरात डेकोरेशन करते, सेलिब्रेशन असते त्यांचं.
सरप्राईज असते. मला तर घंटा काय नसते ना, कधी मला वेळेवर फोन नाही घेत. तर मला कधी किती दिवस झाला मी फोन बोंबला लागले. घेतला का मला एक तरी फोन? ड्रेस नाही घेतला साधा. मला बोलू दे आता, शांत राहा. लय झालं तुझं बिल, लय झालं. मित्रांनो. खरी आग कुठनं लागते माहितीये का? ही जी काही दुसऱ्याचं व्हिडिओ बघतेत नाही सगळी, हिचा वाढदिवस असा साजरा केला, तिचा वाढदिवस असा साजरा केला. मला कंपेअर केलं ना, तुम्ही मला कंपेअर केलं म्हणताना मी तुम्हाला दाखवलं. आता आग कशी लागली, हिचा वाढदिवस असा साजरा केला. आता आग कशी लागली? तू बसती का माझ्याकडे? नाही, आता आग कशी लागली? आता कशी लागली आग? मी सांगितलं कसं आग लागली? ह्याच्या आधी तुम्ही दुसऱ्या सांगायचं तो मी का ऐकून घ्यायचं का? इथं शांत. तुम्ही दुसऱ्याचं सांगायचं तो मी ऐकून घ्यायचं. तो मी म्हणायचं हो बाबा माझं नशीब चांगलं आहे. तेव्हा मी म्हणायचं नाही, तेव्हा मी म्हणायचं का माझं नशीब नाही, तेव्हा म्हणायचं का मी माझं नशीब त्यांच्यापेक्षा चांगलं. म्हणजे तुम्ही कंपॅरिझन केलं ना तर मी म्हणायचं अरे देवा हो बरोबर आहे, माझ्यापेक्षा खालची लोक असतात, माझ्यापेक्षा वरचे लोक असतात, तुम्हाला कशी आग लागते? मग कसं आगे मोळ पेटलंय, कसं आगे मोळ पेटलंय? तुम्हाला कशी आग लागते? तुम्हाला कशी आग लागते? मोळ पेटलंय कसं? तुम्हाला कशी आग लागते? मग मी सांगितलं, सांगा की तुम्हाला कशी आग लागते? कसं आगे मोळ पेटलंय? कशी कळ लागली? मला कळ लागली, तुम्हाला लागली. मला लागली, तुम्हाला लागली. मोबाईल कडे बाजूला तुम्ही मोबाईल फेका ना, मी 4 तुकडे करून फोनचा. तुम्ही मला आता खाऊ नका. तुम्हाला काय बोलले होते का मी? तुम्हाला काय बोलले होते का? तुम्ही माझ्यापाशी आले कळ काढत, कपडे गावाचे आहेत, कधी धुवायचे आहेत, झाला की बर्थडे तुझा. मी काय तुम्हाला तेगार केला बर्थडेचा? मग काम काय पटापट करा, आवरायला येत नाही का तुला? तुम्हाला काय करायचंय? टायमाला केलेलं भेटतंय ना, शांत बसायचं. मग तू देशील दुपारच्या नंतर 4 एवढं काम मी जर एक घरात केलं असतं का नाही, महिन्याला 50,000 पगार पाडला असता. तुमच्या तर फुकटाचं काय ते पण तुम्हाला आला. माझी आधीच सांगायचं ना, कामाला लावलं असतं की मी. द्या की पगार, मग द्या पगार. आणि हा मोबाईल आहे ना, आधीच कामाला लावलं असतं ना मी, आधीच कामाला लावलं असतं. माझं डोकं खाऊ नका. मग तुम्हाला आता सांगा, तुम्ही आता मी ऐकून घेणार नाही बरं का. इथनं पुढं तुम्ही मला जर लोकांची बराबरी केली ना, मी सुद्धा तुम्हाला लोकांची बराबरी करून मग तुमची लायकी कळते. तुम्ही दुसऱ्याचं बघून मला म्हणायचं नाही, हे ना असं केलं तिनं तसं मी केलं. कधी म्हणलं ते? मी ते कधी म्हणलं? जेव्हा तुम्ही म्हणले ना मला, तुम्ही जेव्हा म्हणले ना मला बघ प्रमिला, तुम्ही जेव्हा मला म्हणले ना बघ प्रमिला ह्याच्यापेक्षा सुद्धा लोकांची कशी असते, तेव्हा मी तुम्हाला बोलले. कधी मी लक्षात ठेवा, मी आधी स्वतःहून बोलत नाही कधी. काय एवढं बरं ज्ञान येतंय शिकवलं? काय अजिबात नाटकं चालणार नाही ती. बाबू प्रमिला काय रुसली? मला बोलायचं नाही तुमच्याशी. अगं मजा करत होतो. काय मजा करा तर काय बी करा, मला नाही बोलायचं. अगं मजा करत होतो. कालच मेले बरं झालं असतं. 8 दिवस बघायला भेटला नसता मला. म्हणजे एकच तुमचं झालं असतं, वाढदिवस बी आणि जयंती बी आणि पुण्यतिथी बी एकाच ठिकाणी झाली. म्हणजे तुम्हाला बरं वाटलं असं. बरं झालं एकदाची किटकिट गेले ते. का बसती का आता? काय ग बसती का आता? एकतर काल काय करणं झालं नाही ना, आज तरी मी गपगपा शांत आहे बरं का. काय बोलून दाखवायला नको. तर आज सगळं सुरुवात केली माझ्यासोबत. बरं बास कर आता, बास कर. मला बोलायचंच नाही बघा, बोलू नका माझ्याशी.